तर अभिजित दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. अर्थातच महिलांचे आपण संघ पाहतोय. एका बाजूला कालच्या दिवसामध्ये ज्यांनी फायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचलेला हिरकणी संघ आणि एका बाजूला आपण जर पाहिलं तर FPL चे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. 12 संघ होते. त्या 12 संघांमधून 2 संघ अंतिममध्ये जाऊन पोहोचले. त्याचे हे 2 संघ मालक संघनायक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा टॉस मात्र थोडासा डेड केला जातोय. दोन्ही कॅप्टन थोडं पुढे या मॅडम. सावी मॅडम आपण इथे या ना पुढे. हां आणि कॉल चला एकंदरीत थांबायचं दोन्ही संघ. मॅडम सावी मॅडम आपण देखील थांबायचंय. टॉस जिंकलाय आणि एकंदरीत डिसिजन काय? बॅटिंग. फायनलमध्ये जाऊन पोहोचलेत. कोणत्या तरी एका ट्रॉफी सोबत फोटो नक्कीच असणार आहे. पण फायनल सोबत ट्रॉफी जी असेल फायनलची ती खरं तर इच्छा असणार आहे. तर एकंदरीत फायनलची तुमची स्ट्रॅटर्जी काय असेल? वो तो गेम में बताएंगे. और फाइनल में जाके कैसे लग रहे हैं? एक्चुअली बहुत से फाइट हुआ मैच, लेकिन किधर तो अश्वी हो गई, हर्षल मैम हो गए, उन्होंने जो एक मैच को टर्न किया एक्चुअल में, और वहाँ पे आपका टीम देखिए जीत गया. सो आपकी टीम के बारे में क्या कहना चाहेंगे? आज जो भी गेम खेला वो टीम एफर्ट था. हर एक प्लेयर ने अपना 100% दिया. फील्डिंग, बॉलिंग, बैटिंग. तो अभी भी फाइनल में भी बेस्ट देंगे अपना. एक बिग फाइट होने वाली है. हिरकनी जैसा एक बड़ा स्टार का टीम है. जो टीम हिरकनी, कुछ चैलेंज लगता है उस टीम के बारे में? जो बेस्ट खेलेगा वो जीतेगा. सो कॉंग्रॅच्युलेशन सावी मॅडम. नक्कीच काल आपण देखील संघ थोडासा अडचणीत होता पण विजय मिळाला, आनंद झाला. आज फायनलसाठी आलात. फायनल खेळत असताना जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय डिसिजन घेतलं असतं? ॲज अ बॉलर मी बॉलिंगच प्रिफर करते नेहमी. सो तोच डिसिजन असता माझा, बॉलिंगचाच असता. आणि एकंदरीत फायनलमध्ये आपला देखील संघ जाऊन पोहोचलाय. कोणत्या तरी एका ट्रॉफी सोबत फोटो आहे, पण फायनल विजयी झाला तर नक्कीच वेगळा आनंद असेल. पण फायनल खेळत असताना तुमची काय स्ट्रॅटर्जी असेल? प्रतिस्पर्धी संघाच्या बऱ्याच मॅच आपण पाहिल्यात, तर तुम्हाला या संघांमधील काही चॅलेंज वाटतंय का? ॲक्च्युली ॲज मी काल सांगितल्याप्रमाणे बॉक्स क्रिकेटमध्ये कोणती स्ट्रीम स्ट्रॉंग नसते. आता जर तुम्ही बघितलं 6 संघ तर त्याच्यामध्ये बरेचसे बलाढ्य संघ आज हारून गेलेले आहेत. सो बॉक्स क्रिकेट हे अनप्रेडिक्टेबल आहे. कुठलीही टीम कधीही वर जाऊ शकते. सो ज्याचा गेम आज चालेल तो जिंकेल, नक्कीच जिंकेल तो. आणि अजून एक सांगायचं आहे, लास्ट इयर अभिजित दादांनी ही टुर्नामेंट ठेवलेली फक्त लोकलचे 6 संघ खेळवलेले आणि ह्या वर्षी 6 संघ 12 बाहेरचे पण बोलवले. त्यांच्याबद्दल धन्यवाद. मी नेक्स्ट इयर 12 संघ हे करते सर. अपेक्षा करते तुमच्याकडून. तर नक्कीच धन्यवाद सर. आपण काही 2 शब्द नक्कीच. खरं तर ताई आपण बोललात, पण जसं की आपल्याला पण खेळ समजला पाहिजे की तुम्ही आज पारसिक नगरमध्ये खेळत असाल तर समोरचे म्हणजे जे आपल्या ठाण्याहून म्हणजे कळव्याहून बाहेरून आलेले असतात, तर त्यांचा पण तुम्हाला गेम समजला पाहिजे. त्याचंच थोडंसं त्यात प्रॅक्टिस म्हणून आपण त्या अनुषंगाने आपण हे सर्व असं यावर्षी केलेलं आहे. तर काँग्रेट्स तुम्हाला दोघांना पण. एक ठाणे एक कळवा असा एक विरुद्ध असा चॅम्पियन्स, दोन्ही पण टीम चांगल्या खेळतात. आता बघूया फायनलला तुम्ही कसे खेळतात आणि कोण विजय मिळवून घेतो याच्यामध्ये. धन्यवाद. चला जाऊयात असलेल्या अंतिम मॅचकडे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. एक महत्त्वपूर्ण अतिशय मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, असेच आपण प्रेक्षक जोडले जा, कारण SS लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा कव्हर केली जाते. आजचा दिवस काही निवडक मॅच मात्र शिल्लक राहिल्यात, त्या एन्जॉय करा. अर्थातच अभिजित पवार मित्र परिवाराच्या माध्यमातून असलेली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. थँक्यू.
हॅलो. चला, एक महत्त्वाची अतिशय निर्णायक मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. समायरा यायचे, नक्कीच तुमचं देखील स्वागत आहे समायरा, टीम सपोर्टर आहे. एखाद्या संघाला ना एखाद्या संघाचा समर्थक चाहता वर्ग त्याचा असलेले आशीर्वाद असतात ना, त्या संघाचे देखील स्टार उजळू लागतात आणि नक्कीच संघाच्या देखील त्या आशीर्वादामुळे संघाचे विजय होतात. त्यातीलच व्यासपीठावर आपण समायराला पाहतोय. प्रत्येक मॅचला ती मात्र इथे मात्र येऊन प्रत्येक खेळाडूची माहिती पोहोचवते आमच्यापर्यंत. चला, यानंतर असलेल्या आपल्या पारसिक खारेगाव रेतीबंदर गटाकडे आपण वळणार आहोत. त्या संघाने रेडी राहायचे. इनिंगमध्ये तुमचा टॉस कंपल्सरी असणार आहे. अशर आरिया आणि केपी 11 हे दोन संघ रेडी राहायचे. त्याच्या खालोखाल संघवी पंटर्स आणि डमी या संघाने रेडी राहायचे. तर अर्थातच फायनलची लढत 12 संघांमधून जे 2 संघ आहेत ते मात्र अंतिममध्ये जाऊन पोहोचले. चला, बाकी सर्वांनी बाहेर जायचे आणि मॅचला सुरुवात करायची. फायनल लढत महिला गटातील आज मात्र कोणता संघ फायनलच्या ट्रॉफीवरती नाव कोरणार आहे. प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर 11,111 रुपये आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 6,666 आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पारितोषिक मॅन ऑफ दी सिरीज मायक्रोफे, तसेच उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज स्मार्ट वॉच आकर्षक ट्रॉफी असं मात्र आपल्याला पारितोषिक पाहायला मिळत आहेत. अर्थातच कोणत्याही फलंदाजाने कोणत्याही गोलंदाजाने 3 चौकार जर एखाद्या फलंदाजाने लगावले तर त्यांना 2200 रुपयांचं कॅश प्राइज उपस्थित सन्माननीय ऋतुजा पवार मॅडम यांच्या वतीने दिलं जाईल. त्याचबरोबर गोलंदाजाने देखील 3 विकेट हॅट्रिक जर मिळवली तर त्यांना देखील 2200 रुपयांचं कॅश प्राइज सन्माननीय ऋतुजा पवार मॅडम यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तर पारितोषिकांचा इथे मात्र उधळण होताना पाहायला मिळते. जबरदस्त फाईट असणारे, जबरदस्त मॅच असणारे, फायनलची लढत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅचसाठी. सर्वांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फायनल मॅचचं. चला, मॅचला सुरुवात होते. सलामीवीर जोडी मात्र दाखल झाली आहे. स्ट्राईकला मनीषा आणि मुग्धा ही जोडी दाखल होते. तर गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय लावण्या. काल लावण्याने नक्कीच जबरदस्त कामगिरी केली. ती लावण्या आज पुन्हा दाखल झाली आहे. मॅच ऑन होते. क्रीडा स्पर्धा नवीन नाहीये हिरकणी संघासाठी, परंतु आजचा दिवस नवीन आहे, त्यामुळे काहीतरी नवीन करता येत आहे का. मॅच ऑन होते. पहिलाच बॉल तिथे ड्राईव्ह केलाय. प्लेयर आहेत तिकडे. बॉल डॉट आलाय. सावी मॅडमने सांगितलं 1 to 4चं जे क्रिकेट आहे खूपच डिफिकल्ट आहे, नक्कीच डिफिकल्ट आहे. टॅप केलाय. तिकडे लॉंग ऑफला प्लेयर आहेत, प्रीती मॅडम आहेत. तर डॉट बॉल येतोय. खरंच अंडरआर्म क्रिकेट जे आपण पाहतो वेगवेगळ्या विभागात वेगवेगळं अंडरआर्मचं क्रिकेट असतं. सर्कल बाउंड्री असतं, पर्दा बाउंड्री असतं, टॅप बाउंड्री असतं. त्यातीलच 1 to 4 ची संकल्पना जो क्रिकेट आहे ना तो सर्वाधिक डिफिकल्ट आहे. प्रत्येकाला ते क्रिकेट खेळणं थोडंसं सहज शक्य होत नाही. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला प्लेयर आहेत आणि तिकडे मात्र नीलम आहेत. बॉल थांबवलाय. 4 बॉल आणि 1 रन. सुरुवात झालीये. एका बाजूला कळव्याचा संघ, एका बाजूला ठाण्याचा संघ आहे. कोणता संघ मात्र फायनल लढतीमध्ये जाऊन अंतिम विजेता संघ म्हणून इथे छाप सोडेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला प्लेयर आहे. तर क्या बात आहे. चांगला बॉल थांबवलाय. जबरदस्त फिल्डिंग केली आहे. आतापर्यंतची 1च रन आली आहे. बॅकफुटला जाऊन तिकडे खेळलेत. पॉइंटला सिंगल डिक्लेअर रन येतोय. 1 ओव्हर संपली आहे. 2 रन. थोडं स्पीडअप करावं लागणार आहे. अशर आरिया आणि केपी 11 दोन संघांनी रेडी राहायचे. टॉस केलं जाणार इनिंग मध्ये. रेडी राहायचे. चला मॅडम थोडं स्पीडअप करा. सावी मॅडम स्पीडअप करायचे. अशर आरिया आणि केपी 11 आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचे. एनडी यांचं स्वागत आहे. तिकडे मात्र पहिलाच बॉल टॅप केलाय. प्रीती आहेत. प्रीती यांनी जबरदस्त फिल्डिंग केली आहे. बॉल अडवलेत.
एक बॉल आणि 3 रन. अशर आर्या आणि KP11 प्लीज जर तुम्हाला कॉल दिला जातोय इनिंग मध्ये टॉस असेल आपण असाल तर प्लीज हात वर करा. अशर आर्या KP11 ओके. आपले टी शर्ट कॅरी करायचे आहेत आणि फटका फसलाय बॉक्स आउट झालेत. आपले टी शर्ट कॅरी करून घ्या लवकर. रन झालेत 3. बॉलर नाव कळवायचंय आपलं. बॉलरचं नाव आम्हाला कळालं नाहीये. मीनाक्षी गोलंदाजी करतायत. आतापर्यंतची धावसंख्या जर पाहिली तर कंट्रोल मध्ये ठेवली 3 रन. पण मागील मॅचची प्लेयर ऑफ दी वुमन कश्वी चांगला ड्राईव्ह केलाय. बॉल निघून गेलाय. गरज होती आणि लावण्याकडनं चुकी झाली. 4 रन. चांगली बॅटिंग करते. पहिला चौकार आलाय. अजून 2 चौकार जर आले तर नक्कीच 2200 रुपयांचा कॅश प्राइज आमच्या सन्माननीय ऋतुजा पवार मॅडम यांच्या वतीने दिलं जाणार आहे. पुन्हा ड्राईव्ह केलाय तिकडे आणि क्या बात आहे नीलम. जबरदस्त फिल्डिंग. चांगला बॉल थांबवलाय. व्हेरी गुड. वेल स्टॉप. पुन्हा एक टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल डॉट केला जातोय. 5 बॉल रन झाले तर 7. बॅकफुटला पंच केलाय. सिंगल 1 रन. 8 रन झालेत. 2 ओव्हर 8 रन. एक चौकार आला पण तदनंतर देखील धावांची प्रगती मात्र कुठेतरी स्थिरावली आहे. धावांचा वेग वाढावा लागेल. फायनल मॅच आहे. फायनल मॅचला दोन्ही संघांना पकडून चालावं लागेल. कोणता संघ मात्र आज महिला गटातून अंतिम आणि द्वितीय पाहायला मिळेल. सावी मॅडम आहेत नेक्स्ट ओव्हर घेऊन संघाचे कॅप्टन. लेफ्ट आर्म बॅटिंग लेफ्ट आर्म बॉलिंग करतात. बऱ्याच टुर्नामेंट खेळतात मुंबईच्या. ओहो चांगला बॉल ऑफ ट्रॅकचा. बॉल डॉट करता आला असता. बॉल मात्र 1 रन मिळतोय. या मॅचला निकितेश परब अंपायरिंग करतायत न्यूट्रल पंच म्हणून. चांगला ड्राईव्ह केलाय. बॉल निघून गेलाय. क्या बात आहे मनीषा मॅडम. लावण्या पुन्हा एकदा चुकी करतायत. महत्वाची मॅच आहे. फायनल मॅच आहे. आता चुका मात्र करून चालणार नाहीये. संघाचे नाराजगीचे सूर मात्र तिच्यावरती उगारलेत. चांगली बॅटर आहे पण केवळ तुम्हाला बॅटिंग करून चालत नाही. फिल्डिंग देखील करावी लागते. यश सावंत आणि कुणाल स्वागत आहे आपलं देखील. इथे मात्र पुन्हा एक चांगला बॉल. तीन बॉल 13 रन झालेत. फुलटॉस बॉल पुन्हा टॅप केलाय. तिकडे मात्र गोलंदाज स्वतःच्याच आणि त्याचबरोबर या फायनल मॅच नंतर महिलांचं जे पारितोषिक असणार आहे त्याच्यासाठी काहीसा ऑर्गनाइज कमिटीकडनं थोडासा वेळ घेतला जाईल. एक आपले मान्यवर येतील त्यांच्या शुभ हस्ते ते प्राइज डिस्ट्रीब्युशन केलं जाणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आणखी एक विकेट. फटका फसलाय. विकेट. 5 बॉल 13 रन झालेत. एक आणखी 10 रन तरी बनवावे लागतील. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. अनामिका न्यू बॅटर. फुलटॉस बॉल. चान्स आणि येस चान्स आहे अजूनही. फेकी करतील काय. चान्स घेणार नाही. रिस्क घेणार नाहीयेत. रन नाही आला चालेल. विकेट नाही आला तरी चालेल पण रन नको जायला. त्यामुळे प्रीती मॅडमने फेकी नाही केली आहे.
3 ओव्हर 13 रन शेवटची ओव्हर आहे. कश्मीला बॅटिंग करावी लागेल. एका दुसरा चौकार पुन्हा दाखवावा लागेल. संघाची गरज विचारात घेता कश्मी आपल्याला काहीतरी इथे मात्र त्याचबरोबर निरंजन चित्ते स्वागत आहे आपलं देखील. बच्चा वर्मन आपलं देखील स्वागत आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. सिंगल 1 रन येतोय. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. काय करतील नक्कीच बॅटर. नवीन बॉल द्यायचे जुना म्हणजे फुल टॉस बॉल मिस झालाय आणि विकेट. महत्वाचा विकेट. चान्स घेतला होता पण इथे विकेट मिळालाय. न्यू बॅटर श्वेता आहेत. 4 बॉल बाकी आहेत. रन झाले 14. धावांना कुठेतरी थोडंसं कंट्रोल केलंय. त्यामुळे उर्वरित 4 बॉलमध्ये आणखी किती रन बनवता येत आहेत. दरम्यानचा बॉल पुन्हा एक फेअर डिलिव्हर. लास्ट 3 बॉल. आणि इथे पुन्हा एक फेअर डिलिव्हर होतोय. डॉट बॉल. 4 बॉल 14 रन झालेत. आतापर्यंत केवळ 1च रन दिलाय. शेवटचे 2 बॉल अजून बाकी आहेत. चांगला ड्राईव्ह केलाय. तिकडे मात्र लॉंग ऑफला आहेत. आता मात्र लावण्य चुकी करून चालणार नाहीये. आता तर हा बॉल पकडणं गरजेचंच होतं. शेवटचा बॉल आहे. टॅप केलाय. 1 रन. 15 रन झालेत. 16 टार्गेट आहे. चला टॉससाठी या पुढचे 2 संघ अशर आर्या आणि KP11. चला कॅप्टन आहेत अशर आर्या आणि KP11. कॅप्टन KP11 प्लीज लवकर या. KP11 कॅप्टन या लवकर. टॉस केला जातोय. निकित पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. यायचे आपण. चला या कॅप्टन दोन्ही मध्यभागी यायचे. दोन्ही कॅप्टन सर संतोष सर आणि टीम FPL थोडंसं कॅमेरा अँगल पासून थोडंसं बाहेर या. एक टॉस होतोय. निकित पाटील येत आहेत. निकित पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. काही वेळातच पुढील असलेले 4 संघ मात्र उर्वरित बाकी आहेत. कारण 2 संघ तर थर्ड प्लेसमध्ये जाऊन पोहोचलेत. अंतिम 3 मध्ये दाखल झालेत. या 4 संघांमधून आणखी काही उर्वरित मॅच असतील. त्यातून मात्र कोणता संघ जाऊन पोहोचेल त्या मॅचकडे देखील सर्वांचंच लक्ष आहे. चला टॉस झालाय आणि बॉलिंगचा डिसिजन घेतलाय अशर आर्या या संघाने. लगेचच आपली देखील मॅच खेळली जाणार आहे.
चला कमी धावांची मॅच आहे, पण कमी धावांची मॅच सेमी फायनल आणि फायनलची नक्कीच रंगते. ती रंगतदार मॅच पाहायला मिळणार आहे का? आणि त्या रंगतदार सामन्यासाठी देखील अनेक जण मात्र आवर्जून उपस्थित झालेत. 16 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर नीलम आणि लावण्या, तर गोलंदाज म्हणून कश्वी हिला आपण पाहतोय. काहीतरी किमयागारी जादूगिरी करतील काय गोलंदाज. मॅच ऑन होते. 24 बॉल 16. पहिलाच बॉल सन्मान दिलाय. म्हणजे सचिन तेंडुलकर देखील पहिल्याच बॉलला असंच काहीसा फुटवर्क पाहायला मिळतो, असंच काहीसा सन्मान देतो, 1 रन येतो. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केला तिकडे आणि बॉल मात्र थांबवता राहिलाय. अनामिका मात्र चांगली फिल्डिंग करत होते. 2 बॉल 2 रन आलेत. फुलटॉस बॉल टॅप केला. लॉंग ऑफला प्लेयर आहेत, मनीषा आहेत. क्या बात आहे. एक डॉल बॉल काढावा लागेल, बॉल पकडून चालावं लागेल. फुलटॉस बॉल प्लेस केलाय. सिंगल डिक्लेअर रन. नीलम यांना जाणीव आहे कोणत्या मोठ्या स्ट्रोकची गरज नाहीये. एक रनच मॅचला अगदी विजय मिळवून देतील. त्यामुळे कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे काही आत्तापर्यंत तरी त्यांनी भूमिका मात्र बदलली नाहीये, केवळ सिंगल रन घेतलेत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला तिकडे लॉंग ऑफला आणि पुन्हा एकदा मनीषा आहेत. बॅकअपला लगेच प्लेयर कव्हर करायला आले होते. 5 बॉल 3 रन. शेवटचा बॉल आणि पुन्हा एक सिंगल रन मिळतोय. ओव्हर समाप्ती झाली आहे. 4 रन. 1 ओव्हर 4 रन. मनीषा येत आहेत गोलंदाज. चार रन झालेत. अजूनही 12 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. मॅच थांबवता येईल काय? पहिला बॉल पुन्हा एकदा प्लेस केलाय. सिंगल रन मिळतोय. लावण्य आहेत. पुन्हा एक टॅप केला तिकडे प्लेयर आहेत. बॅकअपला देखील तिकडे होते. बॅकअप खूप महत्वाचं आहे. एकाकडनं चूक झाली पण तिकडे बॅकअपला मात्र सावरलं. डॉट बॉल. पुन्हा टॅप केलाय. 1 रन पुन्हा मिळेल. 3 बॉल 6 रन झालेत. तीन बॉल आणि रन झालेत 6. पुन्हा एक फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. 1 रन येतोय. 4 बॉल 7 रन. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केलाय. बॉल निघून गेलाय. चौकार. 4 रन. जबरदस्त. नो चान्स. 5 बॉल 11 रन झालेत. अवघ्या मात्र आता गरज आहे 5 रनांची. अवघे 5 रन विजयाकरता. आणि अर्थातच कोणता संघ मात्र फर्स्ट विजेता संघ म्हणून पुढे जातोय. पुन्हा एक ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला तिकडे लॉंग ऑफला प्लेयर आहेत. ओव्हर समाप्ती झाली आहे. रन झालेत 11. 5 रन अजूनही गरज आहेत. हर्षल आलेत.
गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केला तिकडे. ती बाउंड्री जर थांबवता आली असती ना मॅच फाईट होती. पण अजूनही मॅच बघू कव्हर होते का. पुन्हा एक ड्राईव्ह केलाय, सिंगल मिळतोय. अवघ्या 4 रनाची गरज आहे. अवघ्या 4 धावांची गरज. वाईट बॉल असेल आणि 3 रनांची आता मात्र गरज आहे. अर्थातच कोणता संघ मात्र विजयी होतोय. हलकासा प्लेस करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. अपील होतीये. कशासाठी विकेट साठी अपील केले पंचांकडे. स्वागत आहे पूजा मॅडम यांचं. पूजा विचारे मॅडम स्वागत आहे आपलं देखील. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील उपस्थित झालात. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर सौरभ विचारे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एक सिंगल डिक्लेअर रन असेल. 2 रनांची अजूनही अवघ्या गरज आहे. 14 रन झालेत. आणखी 1 रन. केवळ एका धावेपासून दूर आहे संघ. आणि ओव्हर समाप्ती झाली आहे. ओव्हर झाली आहे. 1 रन पाहिजे. 6 बॉल मध्ये 1 रनाची गरज आहे. ती बाउंड्री एक कुठेतरी जिवारी लागली असेल. नाहीतर 6 बॉल 4, 6 बॉल 5 मॅच आली असती. 1 रन, 6 बॉल 1. आणि या मॅच वरती विजय मिळवलाय. अर्थातच हिरकणी संघ अंतिम फेरीतील विजेता संघ म्हणून आपली छाप सोडतोय. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा संघ म्हणून, सेकंड रनरअप म्हणून FPL हा संघ देखील इथे मात्र आज जबरदस्त कामगिरी केली आहे. या दोन्ही संघांचा आम्ही आभार व्यक्त करतो. कौतुक आणि जबरदस्त. आणि प्लेयर ऑफ दी वुमन ठरते लावण्या. लावण्याला मात्र प्लेयर ऑफ दी वुमन ठरते. कारण खूप महत्वाची ओव्हर त्यांनी कंट्रोल केली आहे. तर प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतील मॅडमला विनंती. आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची आहे. ती ट्रॉफी घ्यायची आहे. प्लेयर ऑफ दी वुमन्स. फायनल मॅच होती. फायनल मॅच मध्ये लावण्याने जबरदस्त. कॉंग्रॅच्युलेशन. चला नेक्स्ट मॅच लवकर सुरू करायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. अशेर आर्या आणि KP11 दोन्ही संघांनी लवकरात लवकर